मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं टाइम टू रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासाठी छान अशी रेसिपी ब्रेड पकोड्याची घेऊन आली आहे। ज्याचे साहित्य: अर्धा किलो बटाटे जिला मी वाफून चिरून घेतला आहे, 1 मोठा चमचा सुके धने, 1 मोठा चमचा जिरे, फोडणीसाठी 50 ग्रॅम तेल, बारीक चिरलेला 5 नंग हिरवी मिरची आणि 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 मोठा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ, 200 ग्रॅम बेसन पीठ, पाव चमचा सोडा, चवीपुरतं मीठ। सर्वात अगोदर एका भांड्यात बेसन पीठ घ्या, त्यात पाव चमची खाण्याचा सोडा, स्वादानुसार मीठ आणि ओवा। या सगळ्यांना मिक्स करून मग नंतर पाणी थोडं थोडं टाका आणि हलवत जा। छान असं फेटून घ्या। या पिठाला जास्त पातळ नका करू, एवढा जाड राहू द्या। बघा, चांगलं फेटलं गेलंय, गुठळ्या पण नाही राहिले। चला आता मसाला तयार करूया। सर्वात अगोदर तेल तापायला ठेवू। बघा, माझं तेल तापलंय। आता त्यात जिरे, टाकून परतून घ्या व नंतर आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून परतून घ्या व नंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला आणि हळद टाकून परतून घ्या व नंतर त्यात वाफवलेले बटाटे टाका व स्वादानुसार मीठ टाका। हलवून घ्या। बघा, माझा मसाला छान तयार झालाय। आता गॅस बंद करूया। याला पूर्णपणे थंड करून घ्या। बघा, माझं बेटर थंड झालंय आणि तिला अशा प्रकारे ब्रेडवर लावून घ्या आणि वरून दुसरी ब्रेड ठेवून द्या आणि तिला असं मधून कट करून 2 भाग करून घ्या अशा प्रकारे। बघा, या कापलेल्या ब्रेडला या खिऱ्यात डिप करून तेला सोडा। त्या प्रकारे मी या पकोड्यांना तळून घेते। असं तांबूस रंग आला की उलटवून घ्या। बघा, माझ्या पकोड्यांचा रंग छान आलाय। आता मी याला काढून घेते।